नमस्कार. डॉक्टर उदय निगुडकर शो या कार्यक्रमाच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 7 आणि 8 फेब्रुवारीला मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये विश्वसंवाद केंद्रातर्फे कोकण प्रांतासाठी म्हणून सरसंघचालक मोहनजी भागवत यांचं एक उद्बोधन, मार्गदर्शन, संवाद असा ऑर्गनाइज केला होता. त्याला टायटल फार आकर्षक होतं आणि ते म्हणजे नवी क्षितिजे. आता नव्या क्षितिजाबद्दल कोणाला तसं वावगं वाटायचं काही कारण नाही. पण त्या क्षितिजावर तिथे असलेल्या उपलब्ध निमंत्रितांमध्ये बॉलिवूडचे तारे तारका चमकायला लागल्यानंतर मात्र या सगळ्याविषयी प्रश्नचिन्ह उठलं. आश्चर्य, धक्का अशा अनेक गोष्टी समोर आल्या. त्यात पुन्हा दस्तूरखुद्द सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणात सलमान खानचा उल्लेख करता भुवया उंचावल्या. सलमान खान जी क्या पहनते हैं, कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते हैं. अरे भाई क्यों पहन रहे? नहीं, उन्होंने पहना इसलिए. और उन्होंने क्यों पहना मालूम नहीं. सभी बातों में ऐसा, अच्छी बात बुरी बात सभी बातों में ऐसा फैशन से चलता है. और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र, श्रेष्ठ, कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन या श्रेष्ठ. त्याच्यावर दोन्ही बाजूनी टीका, कौतुक हे सगळं व्हायला लागलं. परंतु हे प्रकरण नेमकं काय आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बॉलिवूडमध्ये घुसलाय का? बॉलिवूडला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एवढी भुरळ का बरं पडली आहे? काय आहे गौड बंगाल? हे जाणून घेण्यासाठीच आहे हा आजचा कार्यक्रम. प्रेक्षको, देश बदलतोय. देश बदलतोय म्हणजे काय? रस्ते मोठे होत आहेत, महामार्ग होत आहेत, एक्सप्रेसवे होत आहेत, नवीन एअरपोर्ट येत आहेत, रेल्वे वाढते आहेत, इलेक्ट्रिफिकेशन होत आहे, विजेची मुबलक उपलब्धता आहे, जलसंधारणाचे प्रकल्प सुरू आहेत, मास ट्रान्झिट सिस्टीम देत आहेत, गावात मेट्रो येत आहेत. हे झालं बाह्य स्वरूप. देश बदलतो म्हणजे काय? हे स्थूल वरवरचं ते नाही. देशाचं अंतरंग, माणसं, त्या माणसांची आवड निवड, त्यांची संस्कृती ही खरोखरच बदलते आहे का? आणि हेच अत्यंत महत्वाचं आहे. हे सगळं संस्कृतीचं जे अस्तर आहे ते कशामुळे बनतं? ते बनतं या बाह्य गोष्टींमुळे नाही, तर ते बनतं इथल्या साहित्यामुळे, कवितांमुळे, कादंबऱ्यांमुळे, लेखकांमुळे, कलावंतांमुळे, संगीतामुळे, नाटकामुळे, चित्रपटांमुळे. म्हणजे चित्रपटाचा समाजावर प्रचंड मोठा परिणाम होत असतो. किंबहुना एखादी सोसायटी, त्याची टेस्ट नेमकी काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तिथले चित्रपट आणि काव्य आपण वाचली तर आपल्याला तो समाज नेमका काय आहे हे कळत असतं. म्हणजेच याचा अर्थ बॉलिवूडचा इम्पॅक्ट सोसायटीवर पडतो यात काही शंकाच नाही. आणि हाच तर खरा मुद्दा आहे. याच्या आधी आपल्याला बॉलिवूडची आत्ताची अवस्था नेमकी काय आहे ती तपासून पाहायला पाहिजे. एकतर चित्रपट हे राष्ट्रीय विचारांचे असावेत, राष्ट्रीयतेचा स्वर लावणारे असावेत, त्याविषयी बोलणारे असावेत, याविषयी काही मतभेद असायचं कारण नाही. परंतु बॉलिवूडचे जे चित्रपट आहेत ते एकतर एखाद्या दिखाव्याचं, प्रदर्शनाचं, सेक्स, व्हायलन्स, विकृती आणि किंबहुना विलन हिरो करण्याचे, खलनायकाला नायक बनवण्याचे प्रयत्न असल्याचं आपल्याला संबंध दिसून येतं. म्हणजे न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे, पोलीस भ्रष्ट आहेत, शिक्षण बर्बाद आहे, या देशात बेरोजगारीच आहे, फक्त कोणाला उद्योग धंदा चालू करता येत नाहीये, फक्त गुंडगिरी आहे, कुटुंबातले नातेसंबंध पूर्णपणे विस्कटले गेले आहेत, स्त्री पुरुष संबंधांविषयी काहीतरी विचित्र गोष्टी आपल्या समोर येतील अशा स्वरूपाचे चित्रपट निघणं हे कशाचं लक्षण आहे? याचा अर्थ समाजात हे नाहीये असा मला दावा करायचा नाहीये, पण केवळ तेवढंच आहे असं वाटावं इतक्या मोठ्या संख्येने जर चित्रपट यायला लागले तर त्याचा परिणाम जो समाजावर होत असतो तो नेमका काय होतो असं आपल्याला वाटतं. म्हणजे समाज म्हणजे काय? तर ज्याच्यात फक्त व्हायलन्स आहे, ज्याच्यात फक्त बेसुमार सेक्स आहे, ज्याच्यात फक्त शिवीगाळ आहे, ज्याच्यात फक्त हाणामारी आहे, ज्याच्यात फक्त भ्रष्टाचार आहे, असा आपला देश आहे का? असा समाज आहे, असा चुकीचा समज हे चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो. अशी आत्ताची एक प्रकारे बॉलिवूडची अवस्था आहे. आणि या बॉलिवूडला सहाय्य कोणाचं असेल तर ते देशविघातक असलेल्या अशा देशाबाहेरच्या इल्लीगल फायनान्स देणाऱ्या अशा गुन्हेगारी टोळ्यांचं.
म्हणजेच एक प्रकारे गुन्हेगारी टोळ्यांचा विळखा या सगळ्या बॉलिवूडला आपल्याकडे लागलेला आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे 1990च्या दशकानंतर भारतामध्ये NRI मार्केट आलं, म्हणजेच नॉन रेसिडेंट इंडियन, अनिवासी भारतीय. त्या अनिवासी भारतीयांना ऍड्रेस करणारी, त्यांचे डीप पॉकेट्स कॅप्चर करू इच्छिणारे चित्रपट एक कॅन्डी फ्लॉस, फ्लॉवर पॉट सारखे आपल्याकडे निर्माण झाले आणि त्याच्यातच एक प्रकारे दिखाऊ, भडकाऊ अशा स्वरूपाची देशप्रेम आपल्या समोर मांडलं गेलं. एक लक्षात घ्या, मगाशीच मी सांगितलं, चित्रपट, त्यातली गाणी, त्यातलं संगीत, त्यातली कथा, त्यातले डान्स, त्यातले ऍक्टर्सचा अभिनय, या सगळ्याचा समाजावर खूप मोठा परिणाम होत असतो. आणि तो जो परिणाम होत असतो, तो परिणाम जर मोजायचा झाला तर मला सांगा, फक्त या समाजामध्ये सेक्स, व्हायलन्स आणि विकृती आहे का? त्याच्यावर उत्तर येतं, बिकता है इसीलिए हम दिखाते हैं. पण मूळ मेक अशी आहे, आप दिखाते हो इसके लिए वो बिकता है. अगर आप दिखाते ही नहीं तो वो बिकता ही नहीं. याचा अर्थ समाजातल्या वैगुण्यावर बोट ठेवायचं काम चित्रपटांनी करायचं नाही का? जरूर करावं, पण केवळ वैगुण्यच या समाजाचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं वाटण्या इतपत हे सगळं मांडावं का, हा खरा सवाल आहे. पण अशा प्रकारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होतात या नावाखाली मग तशा चित्रपटांची, खलनायकी आणि अनैतिक संबंधांच्या, विकृतीच्या चित्रपटांची आपल्याकडे लाट पसरते. एक पलायनवाद, देशाविषयी अभिमान आहे तो नष्ट होईल अशा प्रकारचे चित्रपट आपल्याकडे येतात. मग ती पाश्चात्य जीवनशैली, तो पाश्चात्य विचार, ते पाश्चात्य चित्रपटासारखंच असणारं सादरीकरण, तसाच असला आशय, म्हणजेच एक प्रकारे हे सगळं कॉपी पेस्ट, दृश्यच्या दृश्य कॉपी पेस्ट केल्यासारखी आपल्याकडे दिसायला लागतात. मग हे अस्सल भारतीय, पण इथे एक उत्तम कथावस्तू, आशय असलेलं साहित्य आपल्याकडे आहे. त्याला 5000 वर्षाची परंपरा आहे. पण त्यातून निर्मिती करायच्या ऐवजी पाश्चात्यांच्या अंधानुकरणाची निर्मिती करण्यात बॉलिवूड धन्यता मानतं. मग इथल्या समाजात घडणाऱ्या चांगल्या घटनांचं रिप्रेझेंटेशन आपण करणार तरी कसं आणि होणार तरी कुठे? याच्याकरता म्हणून बॉलिवूडला या सगळ्याची जाणीव करून द्यायला हवी. आता जाणीव कशी करणार? बॉलिवूडचे स्टार्स तर काही संघाच्या शाखेवर संघ दक्ष, संघ आर्म म्हणायला येत नाहीत. मग विश्वसंवाद केंद्रांनी त्यांच्याशी संवाद साधायचं ठरलं. अर्थात हा संवाद सोपा नव्हता. 2 ध्रुवावर असलेली माणसं एकमेकांशी चर्चा करत होती. पण हळूहळू एकमेकाला समजून घेण्याची प्रक्रिया तर यातून सुरू झाली आणि मग त्याला साथ मिळाली ती या देशातल्या बदलत्या राजकीय, सामाजिक अशा वातावरणाची. 90च्या दशकानंतर आलेली ग्लोबलाइज किड्स आणि त्यांची एक प्रकारची जाणीव, अनुभूती, या सगळ्यातून काही बदल सकारात्मक घडत गेले आणि बॉलिवूडच्याही थॉट प्रोसेसमध्ये काही बदल घडले. मगाशीच मी सांगितलं की सिनेमा इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी अँड सोसायटी कॉपीज व्हॉट देअर इन द सिनेमा. म्हणजे जर एखाद्या समाजाला घडवायचं असेल किंवा बिघडवायचं असेल तर चित्रपटासारखं उत्तम माध्यम नाही. म्हणून तर गेले काही वर्ष विश्वसंवाद केंद्रांनी हा असा अतिशय शांतपणे, सायलेंटली असा संवाद बॉलिवूडशी सुरू ठेवला. त्याचा परिणाम काय झाला तोच तर आपल्या समोर आहे. मोहनराव भागवत यांच्या भाषणाला बॉलिवूड स्टारांची मांदियाळी होती. सलमान खान, रणबीर कपूर, शिल्पा शेट्टी, बोनी कपूर, हेमा मालिनी, ही काही थोडी नावं, जॅकी श्रॉफ, ही काही थोडी नावं होती. आता अलीकडच्या काळात राष्ट्रीय स्वर असलेले चित्रपट आपल्याकडे बॉक्स ऑफिसवर पण हिट व्हायला लागलेत. उदाहरणार्थ उरी आहे, काश्मीर फाईल्स आहे, असे चित्रपट पूर्वी क्लिक नसते झाले. पण आता आता अशा चित्रपटांसाठी भारतीय समाजमन तयार झालंय असं आपल्या लक्षात येतं. याचा अर्थ पूर्वी होत नव्हतं का? होत होतं की. पूर्वी सुद्धा नया दौर किंवा मदर इंडिया असे चित्रपट निर्माण होत होते. पण त्यातून एक शोषणकारी व्यवस्था समोर यायची, एक दमनकारी व्यवस्था अधोरेखित केली जायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक नेहरूवियन कन्सेप्ट असलेला सोशलिस्ट भारत आमच्या समोर असा सजवून मांडला जायचा.
अर्थात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आदर्शवादी चित्रपटांची रेलचेल आपल्याकडे होती, पण ते मुख्य प्रवाहाचा सिनेमा बनले का, तर अजिबात नाही. उदाहरणार्थ आझाद हिंद फौजेवर निघालेला 1950चा समाधी, तो नाही चालला. किंवा 1952चा आनंद मठ. आनंद मठ हा चित्रपट देखील बंगाली क्रांतिकारकांवर आधारित होता, परंतु तो चालला नाही. 53 साली झाशी की राणी निघाला, तो बॉक्स ऑफिसवर आपटला आणि त्यावेळचा अनारकली मात्र जोरजोरात चालला. त्या काळात आलेले बैजू बावरा, आन महल हे चित्रपट गाजले, ते त्यातल्या उत्तम चित्रपट मूल्यांमुळे. नो प्रॉब्लेम ऑन दॅट. 1965 साली किंवा 1971 साली भारत पाक युद्ध झालं आणि त्याच्या आधी भारत चीन युद्ध झालं. त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे अनेक चित्रपट निघाले. हकीकत आहे, प्रेम पुजारी आहे, ललकार आहे, किती नावं सांगू. पण असे राष्ट्रीय स्वर असलेले चित्रपट बॉलिवूडच्या मेन थीम चित्रपट झाले का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. पुढे 90च्या दशकानं आपल्याकडे ग्लोबलायझेशन आणलं आणि त्या ग्लोबलायझेशननी आमची मानसिकता पूर्णपणे बदलली. इमिग्रंट्स म्हणजे भारतातून परदेशी गेलेल्यांची एक फार मोठी फौज आपल्याकडे आली आणि मग त्यातूनच एक जे भान निर्माण झालं, त्यातून निर्माण झालं लगान किंवा चक दे इंडिया. सुभाषचंद्र बोस यांच्यावर चित्रपट निघाला, भगतसिंग यांच्यावर चित्रपट निघाला. अशा नॅशनल हिरोजवरचे चित्रपट पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये आले आणि तरुणाईला त्यांची नव्यानं ओळख झाली. त्याच काळात ताशकंद फाईल, काश्मीर फाईल्स, केरळ मधील धर्मांतर याच्यावर निघालेले चित्रपट, वॅक्सिन वॉर हे भारतातल्या बदलत्या समाज मनाची आणि इथल्या व्यवस्थेची जाणीव करून देणारे चित्रपट होते. पण गेल्या 12 वर्षात या देशातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. राष्ट्रीयता हा इथला मुख्य स्वर बनलेला आहे. म्हणूनच की काय, ही सर्व बॉलिवूडची स्टार मंडळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला 2 दिवस पूर्ण वेळ हजेरी टाकून होती. मग काय पर्पज होता यांचा? यांच्या फायली मोदी सरकारकडे आहेत म्हणून, का खरोखरच राष्ट्रीय विचारांची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यांना भुरळ पडली म्हणून ही मंडळी आली? याचा विचार व्हायला पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे की काही जणांच्या फाईल असतील. आता उदाहरणार्थ शिल्पा शेट्टी आहे, तिच्या पतीची फाईल आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण ती तिकडे आली म्हणून तिच्या नवऱ्याची फाईल क्लिअर होईल, हे जरा जास्तच झालं. मला असं वाटतं की एक प्रकारचं कुतूहल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल निर्माण झालं की काय माणसं आहेत, काय प्रकारची माणसं आहेत, काय प्रकारचे प्रचारक घडवतात, यांची विचारधारा तरी काय आहे, यांचे दिनक्रम तरी काय असतात, यांचे वार्षिक उपक्रम तरी काय असतात, यांचे सेवा प्रकल्प म्हणजे तरी काय, याविषयीची समाजामध्ये एक कुतूहल निर्माण झालं, जे सर्वसामान्यांमध्ये वाढलेलं आहे. त्याचंच प्रतिबिंब या बॉलिवूडच्या तारेतारकांत पडलं आणि ते तारेतारक त्या कार्यक्रमाला हजर राहिले, इतकाच याचा अर्थ आहे. याच्यामुळे ना कोणाला क्लीन चिट मिळणार आहे, ना कोणाला काही होणार आहे. त्यामुळे काहीतरी मनात पर्पज घेऊन जरी ते आले असले तरी तो यशस्वी होईल याची सुतराम शक्यता नाही. अर्थात अशा प्रकारच्या स्वतःच्या मानसिक अवस्थेत, आपल्या सांस्कृतिक आतापर्यंतच्या अनुभव विश्वात बदल घडायचा असेल तर तो वेदनादायी असणार आणि या बदलाबद्दल संभ्रमित आणि संशयित अवस्था मनामध्ये असणार. ती कुतूहल मिश्रित संशयित संभ्रमित अवस्था त्यांच्या चेहऱ्यावर आले तेव्हा दिसत होती. परंतु या 2 दिवसाच्या संगोष्टीनंतर जेव्हा त्यांनी मीडिया समोर बाईट देताना आपलं मत व्यक्त केलं, तेव्हा प्रत्येकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय, राष्ट्रीयता म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय, याची आमची समज वाढल्याची आणि आम्हाला आमच्या रोजच्या आयुष्यात जगण्याला उपयुक्त अशा गोष्टी समजल्याची एक कबुली दिली. हे काही कमी आहे का? अर्थात त्याच्याचमुळे निर्मल जैन असतील, म्हणजेच उद्योग क्षेत्रातले, सुभाषचंद्र असतील झी समूहाचे, जिंदल समूहाचे सज्जन जिंदल असतील, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला किंवा HDFCचे दीपक पारिक असतील, आनंद पिरामल असतील, वल्लभ भन्साली, ही सगळी मंडळी आली होती. मी जेव्हा त्या कार्यक्रमाला गेलो आणि या सगळ्यांना पाहत होतो, तेव्हा सहज प्रत्येकाची नेटवर्क आठवायचा प्रयत्न केला. तेव्हा गमतीचा आकडा आहे, 2.5 लाख कोटीच्या वर नेटवर्क त्या हॉलमध्ये त्या दिवशी आलेली होती. कदाचित त्या हॉलनी सुद्धा एवढी नेटवर्क एकत्र आली कधी त्यांच्या इतिहासात पाहिली नसेल.
मग या सगळ्यांनी एकत्र येण्यानी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी येण्यानी नेमकं काय साधलं गेलं, काय केमिस्ट्री होती, काय खेळला झाला, असं जर का प्रश्न मला विचारलाच तर सर्वप्रथम मोहनजी भागवत यांनी स्पष्टपणे कबुली दिली की तारे तारकांच्या स्टाईलचा, त्यांच्या जीवन पद्धतीचा, विचारांचा, ऍक्टिंगचा पगडा समाजावर पडत असतो. आणि हे सांगताना त्यांनी सलमान खानचंच उदाहरण दिलं आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की समाजावर चित्रपटांचा इम्पॅक्ट पडतो याविषयी जे दुमत होतं ते त्या वक्तव्यानंतर संपूर्ण बंद झालं. समाज फॅशन से चलता है असं सांगताना त्यांनी समाजातल्या आत्ताच्या फॅशनचं उदाहरण म्हणून सलमान खानचं उदाहरण दिलं. म्हणूनच संघाबद्दल ऐका, संघाबद्दल समजून घ्या आणि समजला संघ पटलं तर इतरांना समजावा, अशी साधी सरळ सोपी भूमिका त्यांनी मांडली. अर्थात यामुळे लगेचच संघाबद्दलचे गैरसमज दूर होतील आणि ही सगळी मंडळी संघ शाखेवर येतील अशी काही अपेक्षा नाही. परंतु त्या विचारांचा पगडा, त्या अनुभवाचा पगडा जरी त्यांच्यावर पडला तरी पुष्कळ झालं म्हणायचं. आता राहिला प्रश्न अदनान सामी यांचा. अदनान सामी त्या कार्यक्रमाला आले होते आणि नंतर पुढे दस्तूर खुद्द मोहनजी भागवत यांच्या बाजूला बसून ते न्याहारी करत होते. असा फोटो आल्यानंतर मात्र काही राष्ट्रीय विचारांच्या नेत्यांची, आंतरराष्ट्रीय नेते आहेत ते, त्यांची फार तिळपापड झाली आणि मग त्यांनी त्यावर त्यांची वक्तव्य त्यांच्या पद्धतीनं केली. ही वस्तुस्थिती आहे की अदनान सामी यांचे वडील 1965-71च्या भारत पाक युद्धामध्ये पाकिस्तानकडून बॉम्बिंग करणारे पायलट म्हणून हल्ला करत होते. पण त्याची शिक्षा त्यांच्या मुलाला इतक्या वर्षानंतर देणं कितपत योग्य आहे, हा सवाल जेव्हा अदनान सामीने विचारला तेव्हा त्याचं उत्तर द्यायला मात्र कोणी पुढे आलं नाही. अर्थात हा सवाल विचारताना त्यांनी संजय राऊत यांच्या त्या पेटी वादनाच्या व्हिडिओ बद्दल मात्र कॉमेंट करताना सांगितलं की फारच भयानक वाजवता हो, जरा या माझ्याकडे, मी तुम्हाला शिकवतो पेटी कशी वाजवायची ते. अर्थात या चिमट्याला काय उत्तर आहे ते आपल्याला काही कळलेलं नाहीये. आता या सगळ्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट काय होणार आहे? धुरंधर हा चित्रपट संघ स्वयंसेवकांनी उचलून धरला. अनेकदा त्यांनी थिएटर हायर करून त्याचे प्रोग्राम केले हे सांगताना कुठेही सरसंघचालक हातचं राखून बोलले नाहीत. त्यातून अधोरेखित झालं की धुरंधर सारखे राष्ट्रीय स्वर असणारे चित्रपट निर्माण करणं ही बॉलिवूडची गरज आहे. हा मेसेज घेऊन ही सर्व बॉलिवूड स्टार मंडळी, रणबीर कपूर पासून विकी कौशल पर्यंत, हे सगळे परत गेले. हे या सगळ्याचं मोठं संचित आहे. असे राष्ट्रीयत्व जोपासणारे चित्रपट निर्माण व्हावेत हे त्या विश्वसंवाद केंद्राने सुरू केलेल्या संवादाचं एक टप्पा आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे. भारताची प्राचीन परंपरा, संस्कृती या सगळ्याचा एक कालानुरूप, आकर्षक आणि सुयोग्य अशी मांडणी जर चित्रपटातून झाली तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्वर संपूर्ण समाजात लागायला वेळ लागणार नाही. त्याची सुरुवात मात्र विश्वसंवाद केंद्राने या नव्या क्षितिजानं केली. आणि लक्षात काय राहिलं असेल तर जेवढं मोहनजी भागवत यांचं प्रांजळ निवेदन, कथन लक्षात राहिलं तितकंच लक्षणीय होतं ते नव्या क्षितिजावर बॉलिवूडचे तारे तारका चमकत होते हे देखील आपल्या लक्षात राहिलं. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या कॉमेंट जरूर कळवा. एखादा विषय आम्ही घ्यायचा असेल तर तोही सुचवा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.